वेकेशन संपला आणि आज पुन्हा सुरू झाली स्कूलची गडबड. उठल्यानंतर सगळ्यात आधी मी किचनमध्ये आले आणि अस्मीच्या ब्रेकफास्टसाठी एग्स बॉईल करायला ठेवले आणि टिफिनसाठी पालक पराठ्याची तयारी करायला घेतली. डो मी रेडी करून ठेवला आणि आंघोळीला गेले. मी येऊपर्यंत अस्मी आणि तिचे बाबा उठले होते. दोघांनी ब्रश केला, आंघोळ केली आणि देवपूजा पण केली. मग सगळ्यांनी मिळून नाश्ता केला. अस्मीसाठी एग्ज आणि आमच्यासाठी मस्त पोहे बनवले होते. नाश्ता झाल्यावर मी पटकन अस्मीचा टिफिन पॅक केला आणि तिला स्कूलसाठी रेडी केलं. 8:15ला आम्ही घरून निघालो कारण तिची स्कूल 8:30ला असते. आज पहिला दिवस असल्यामुळे स्कूलमध्ये खूप छान वेलकम केलं होतं. टीचर्स आरती करून मुलांचं स्वागत करत होत्या. अस्मीला स्कूलला सोडल्यावर मी आणि तिचे बाबा गाडीवर एक राऊंड मारून आलो आणि घरी आल्यावर निवांत कॉफी एन्जॉय केली. आणि मग पुन्हा नेहमीची कामं सुरू झाली. थोडं घर आवरलं, बेड लावला आणि किचनमध्ये जाऊन जेवणाची तयारी करायला घेतली. पीठ मळून ठेवलं आणि आमरस पण बनवून झालं. बघता बघता 10:15 वाजले होते. अस्मीची स्कूल 10:30ला सुटणार होती म्हणून मग मी तिला घ्यायला निघाले. आणि मॅडम एकदम छान मूडमध्ये स्कूलमधून बाहेर आल्या. बाहेर पडताच तिला उसाचा रस प्यायचा होता म्हणून मग तो मी तिला घेऊन दिला. त्याचसोबत क्रेयॉन्सची पण फरमाईश झाली. मग आम्ही घरी परत आलो. घरी आल्याला सगळ्यांसारखा मी पण आधी टिफिन चेक केला. थोडा खाल्ला होता. म्हटलं चला काही न खाण्यापेक्षा जेवढा खाल्ला तेवढा ठीक आहे. मग थोड्या वेळ मी आणि अस्मीने मिळून छान कलरिंग केली आणि मग तिला झोपवलं. तिला झोपवून मी आणि तिचे बाबा निवांत जेवायला बसलो. त्यानंतर मी अस्मीकडे गेले आणि मला सुद्धा झोप लागली. डोळे उघडले ते डायरेक्ट संध्याकाळीच. मग थोडा वेळ अस्मी एकटी खेळली आणि रात्रीच्या जेवणासाठी मस्त खिचडी, पापड आणि ताक असा मेनू होता. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.